शत्रू कोण, स्पर्धक कोण, निंदक कोण, कसं ओळखावं? ज्याच्यामध्ये जीवनाचं शिखर गाठण्याची इच्छा आहे ते प्रत्येकजण तुमचा स्पर्धक आहे. त्याच्याकडे महत्वाकांक्षा आहे, कामना आहे, वासना आहे, तो प्रत्येकजण तुमचा स्पर्धक आहे. तुमचा जन्म स्पर्धेतून झालेला आहे. तुमचं जीवन तुमचं आहे, ते कसं जगायचं हे तुमच्या हातात आहे. आणि इतरांचं जीवन त्यांचं आहे, त्यांनी कसं जगावं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा स्पर्धेचा विषय करतो तेव्हा तुम्ही कुठेतरी मागे किंवा पुढे असणारच आहे. तुम्ही स्पर्धा करत नसलात तरी पण तुम्ही स्पर्धेत आहे. मग स्पर्धक जो आहे आणि तो शत्रू आहे याच्यामध्ये काय फरक आहे? स्पर्धक असा असतो की त्याला तुमच्या पुढे जायचं आहे म्हणून तो सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या क्षमता वाढवून तो मोठा होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुमच्या क्षमतांना अडथळा निर्माण करून तो स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न. मग स्पर्धेमध्ये तुमच्यामध्ये एक प्रकारचं विरोधी पण तयार होणारच आहे, एकमेकावर हल्ले होणारच आहे, पण ते शत्रुत्व नाही आहे. शत्रुत्वाचा अर्थ असा आहे की तुमचा नाश करणं हे उद्दिष्ट असतं. पण स्पर्धकाचा उद्देश तुम्हाला संपवणं नाही आहे, तुम्हाला रेसमध्ये हरवणं आहे.